नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाचे 8 नोव्हेंबरला लोकार्पण। राष्ट्रवादीचे नेता शरद पवार, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती। अकोला, दिनांक 31 ऑक्टोबर 2025। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवा अध्याय लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन या भव्य वास्तूचे लोकार्पण अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होत आहे। शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकळे यांनी केले आहे। लोकार्पण सोहळ्याची माहिती देण्यासाठी शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी प्राध्यापक भारसाकळे यांनी प्रतिष्ठानचा उद्देश व सामाजिक कार्यावर सखोल प्रकाश टाकला। सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, समारंभाला अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवार, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि पूजनीय बदंत खेमधम्मो महाथेरो मुळावा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला द्वारा अस्तित्वात आणलेले आहे आणि या प्रबोधन भवनाचं उद्घाटन 8 नोव्हेंबर 2025ला 2:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या परिसरामध्ये माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून भीमरावजी आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे राहणार आहेत। सोबतच रोहितदादा पवार आमदार साहेब हे पण राहणार आहेत। त्याचबरोबर डॉक्टर बदंत खेमधम्मो महाथेरो यांची उपस्थिती लाभणार आहे। प्रसिद्ध उद्योजक आणि मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सुगत वाघमारे साहेब मुंबई यांची देखील उपस्थिती लाभणार आहे। त्या मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचे विचार त्या ठिकाणी ते सभेमध्ये व्यक्त करतील।